नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। ही संतापजनक बातमी आहे। सध्या बांगलादेशामध्ये बौद्ध व ख्रिश्चन समुदायावर भ्याड हल्ले केले जात आहेत। बांगलादेशामध्ये चाललेल्या या भ्याड हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी, बांगलादेशाच्या सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या 27 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता आझाद मैदान मुंबई येथे भिक्खू संघ मुंबई, भारतीय बौद्ध महासभा आणि चकमा असोसिएशनच्या वतीने बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत। याबाबतची आज एक पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती पूज्य भंते शांतिरत्न, पूज्य भंते लामाजी आणि बौद्ध नेते रविभाऊ गरुड यांनी या पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली आणि उपासक उपासिकांना या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं। त्याबद्दलची ही बातमी आपण लाईव्ह महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर पाहू शकता। आज या ठिकाणी आपण भिक्खू संघ मुंबई, भारतीय बौद्ध महासभा आणि चकमा बुद्धिस्ट असोसिएशन यांच्या विद्यमानाने उद्या दिनांक 27/9/2024 ला आझाद मैदान या ठिकाणी भारतातील तमाम धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये आणि लाखो संख्येच्या असलेल्या बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसाचा धरणे आंदोलन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्याची माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेला आहे। विषय या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दलाई लामांचे पूज्य शिष्य भंते लामाजी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे भिक्खू संघ मुंबईचे अध्यक्ष मी भंते शांतिरत्न, त्याचप्रमाणे बौद्ध नेते रविभाई गरुड, त्याचबरोबर जय भीम आर्मी उपासक उपासिका महासंघाचे संस्थापक या ठिकाणी नितीन भाई मोरे हे सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे पूज्य भदंत भिक्खू बोधिमित्त हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की जो काही बांगलादेश आहे त्या बांगलादेशमध्ये जसा आपला भारत देश आहे, भारतात अनेक जाती धर्म संप्रदाय पंथाचे लोक अतिशय प्रेमाने बंधुभावाने या ठिकाणी वास्तव्य करतात। त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे डिस्प्यूट किंवा झगडे वगैरे मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही। छोट्या मोठ्या गोष्टी घडतात, ते आपण सर्व काही शांततेच्या मार्गाने आपण ते मिटवून टाकत असतो। परंतु बांगलादेश निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थानं भारत सरकारचं फार मोठं योगदान आहे। भारताच्या महान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानमधून बांगलादेश निर्माण केला आणि बांगलादेश निर्माण करण्यामध्ये भारत सरकारचं फार मोठं योगदान आहे। जर भारत सरकारने योगदान दिलं नसतं कदाचित बांगलादेश बनला नसता आणि म्हणून त्या देशावरती आपल्या देशाचे फार उपकार आहेत। अशा या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या बांगलादेश या देशामध्ये त्या ठिकाणी हजारो वर्षापासून बौद्ध, हिंदू, ख्रिश्चन समाजाचे लोक सुद्धा अनुयायी सुद्धा त्या ठिकाणी वास्तव्य करतात। आपण बघतोय की तिथं सत्तांतर झालेलं आहे आणि ती फार वाईट अवस्था निर्माण झाली आणि त्यामध्ये विशेषतः चकमा जातीचे असलेले बौद्ध, त्याचप्रमाणे आमच्या बांगलादेशमध्ये असणारे आमचे हिंदू बांधव, त्याचप्रमाणे आमचे ख्रिश्चन बांधव यांचे धार्मिक स्थळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात येत आहेत। अनेक ठिकाणी रक्तपात होत आहे। हिंदू बंधू, बौद्ध बंधू, ख्रिश्चन बंधू हे त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांच्यावरती फार मोठा
अन्याय अत्याचार होत आहे आणि म्हणून आम्ही भारत सरकारला विनंती करतो की बौद्ध, हिंदू आणि ख्रिश्चन या लोकांचं त्या ठिकाणी संरक्षण होण्यासाठी आपण आपलं जे काही परराष्ट्र मंत्रालय आहे, त्याची जे काही डिप्लोमसी आहे ते आपण चेंज करावी. तुम्ही सध्या त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे अल्पसंख्याकावर आणि या ठिकाणी आपलं भारत सरकार त्या ठिकाणी बांगलादेश सोबत क्रिकेट खेळत आहे. हे क्रिकेट ताबडतोब थांबवला पाहिजे, तेव्हाच त्यांना त्या गोष्टी लक्षात येतील अशी मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून बांगलादेशचे अम्बॅसी यांना आम्ही निवेदनाद्वारे हे सर्व काही आमच्या मागण्या त्यांना कळवणार आहोत. तेव्हा या ठिकाणी जे काही मुंबई पत्रकार भवन या ठिकाणी भिक्खू संघ मुंबईच्या वतीने आपल्याला उद्याच्या कार्यक्रमाची, उद्याच्या शांततेने होणाऱ्या धरणे आंदोलनाची माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना परिपत्रक देण्यात आलेलं आहे. तेव्हा हाच विषय आपल्याला या ठिकाणी कळावा यासाठी आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी आदरणीय भंते लामाजी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती देतील. सभी उपस्थित पत्रकार बंधु और मित्र, आज जो पत्रकार परिषद लेने का उद्देश्य, जिस प्रकार से आज कई दिन से बांग्लादेश में हो रही अपना जो समाज हो या बौद्ध समाज हो या अल्पसंख्यक में जो आते हैं, वो जो हिंदू भी है और क्रिश्चियन भी है तो बौद्ध भी है, तो उन पर होने वाला जो जुर्म है, अत्याचार है, तो कई दिन से शुरू हो रहा है कि जितने होना नहीं चाहिए रक्तपात हो रहा है, एक दूसरे को काटना मारना, बहुत सारा इंसिडेंट हो रहा है. तो इसके लिए इसको हमारा भारत सरकार ने ध्यान दिए, ताकि अभी बंते जी ने कहा है, ध्यान देने के बावजूद हम देखते हैं कि वहाँ या हमारा देश इंडिया और बांग्लादेश के मैच भी चल रहा है. अगर बंती जी ने जिस प्रकार से अगर हमको विरोधी करना है, अगर उसको हम भारत सरकार ने सडनली उसको रुका दिया, तो उसमें कोई समझने का बात हो सकता है कि कुछ न कुछ हो रहा है, कुछ न कुछ हो रहा है, इसीलिए वहाँ से इस प्रकार से प्रतिक्रिया आ रहा है, तो वो लोग भी शायद रुक सकता है. तो कल हमारा यही लेने का जो पत्रकार परिषद लेने का उद्देश्य है, कल हमारा जितने भी क्रिश्चियन हो या हिंदू बांधव हो या बौद्ध, सभी लोग मिलकर वहाँ पर होने वाला जुलूम हम भारत सरकार को बताएंगे कि ये इस प्रकार से झगड़ा हो रहा है, इस प्रकार से अत्याचार हो रहा है, कम से कम भारत सरकार ने इस पर दखल अंदाज करना चाहिए. इस उद्देश्य से हम कल का जो धरना आंदोलन है, हम अपना आज़ाद मैदान इस पर हमने रखा हुआ है. तो हमारा यही कहना है कि पत्रकार जो बांधव है जितना भी, वहाँ तक लोगों तक पहुँचे और कल सब लोग हमारा ये जो धरना आंदोलन में उपस्थित रहे, इसी यही प्रकार का हमारा मांग है. बंधूंनो, आजची उद्या जो कार्यक्रम होणार आहे भिक्खू संघ मुंबई आणि चकमा असोसिएशन आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, खरं पाहायला गेलं तर आसाम त्रिपुरा ही जी बॉर्डर आहे बांगलादेशाच्या लगत आहे आणि तिथे ज्यावेळेस फाळणी झाली त्यातले काही चकमा अर्धे तिकडे अर्धे इथे राहिले आणि भारतामध्ये आज सुद्धा बौद्ध जे चकमा आहेत ते आज आपल्यासोबत आलेले आहेत आणि उद्या बरेच लोक या ठिकाणी त्या ठिकाणी उद्याच्या निदर्शनामध्ये येणार आहेत. 3 जिल्हे असे आहेत की पूर्ण बौद्ध
जिल्हे आहेत आणि विहार आहेत, त्या ठिकाणी बौद्ध धर्मीय मोठे भंतेजी तिथे राहतात। आज अशी अवस्था आली की सगळ्या त्या ठिकाणी बौद्ध विहारांची तिथे नासधूस करण्यात आली, मूर्तींची नासधूस झालेली आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रातले जे बौद्ध धर्मीय लोक आहेत, जे आंबेडकरी चळवळीतले समाजातली जी लोक आहेत, त्यांनी उद्याच्या ह्या निषेध धरण्यामध्ये आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आणि म्हणून मी या तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्व बौद्ध धर्मीयांना विनंती करणार आहे की हा जो अन्याय अत्याचार बौद्ध धर्मीय लोकांवर त्या ठिकाणी चाललेला आहे तो थांबवायला पाहिजे, अशी आपण भारत सरकार व बांगलादेशीचे जे कॉन्सुलेट आहे त्या कॉन्सुलेटकडे घनश्याम शिरनकर सर, आमचे मित्र नितीन मोरे, ही सगळी मंडळी उद्या आम्ही त्यांना जाऊन निवेदन देणार आहे आणि त्वरित हे थांबावं। बौद्धांवर अन्याय अत्याचार होत असेल तर महाराष्ट्रातले आणि भारतातील बौद्ध हे काय सहन करणार नाही, अशा पद्धतीने उद्याचा होणाऱ्या शांततापूर्ण निषेध धरण्याचा कार्यक्रम आझाद मैदानमध्ये दुपारी 2 वाजता या ठिकाणी ठेवलेला आहे। आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि तुमच्या माध्यमातून आज तुम्ही सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी या ठिकाणी आले, त्यांचं मी आभार मानतो की खरं पाहायला गेलं तर कमी शॉर्ट वेळामध्ये आपण सगळे या ठिकाणी आलात आणि उद्याच्या या कार्यक्रमामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। या ठिकाणी बौद्धिमित्र जे आहेत ते पण सुद्धा चकमा आहेत आणि आज ते या ठिकाणी आपल्या मुंबई शहरामध्ये पाली भाषा ते शिकवतात, ते प्राध्यापक आहेत। असे बरेचसे मंडळी उद्या ज्ञान महाथेरो हे उद्या येणार आहे, ते नेतृत्व करणार आहे। उद्या दुपारी ते या ठिकाणी पोहोचणार आहे, संध्याकाळी परत औरंगाबादला जाणार आहे। असे बरेचसे भिक्षू आमचे शांतिरत्न महाथेरो आहेत, त्यानंतर लांबा बनते आहेत, हे सगळे बनते आमचे या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही सगळेजण बौद्ध उपासक, पूर्ण आंबेडकर चळवळीतली सगळी जनता आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत असं मी या ठिकाणी नमूद करतो।